जय भीम। 27/2/2024 परळी जिल्हा बीड या ठिकाणी एक ब्राह्मण ऐक्य परिषद संपन्न झाली। त्या परिषदेमध्ये नौटंकी मनोवादी जातीवादी असलेली सी ग्रेड अभिनेत्री केतकी चितळे हिचं भाषण झालं। त्या भाषणात नंबर 1 ती असं म्हणते की या राज्यामध्ये अॅट्रॉसिटी नावाचं एक रॅकेट चालू आहे। नंबर 2 ती असं म्हणते की ब्राह्मण कार्यकर्त्यांनी आरटीआय कायद्या अंतर्गत 5 वर्षाची माहिती मागवावी की या राज्यामध्ये किती ब्राह्मणावर व इतर जातीवर अॅट्रॉसिटी दाखल झाली। नंबर 3 या राज्यामध्ये असा एक वकील आहे की त्यांनी आतापर्यंत 62 अॅट्रॉसिटी दाखल केल्या। त्या 13 ते 14 अॅट्रॉसिटी मध्ये एकच आय विटनेस अर्थात साक्षीदार आहे आणि त्यामुळे अॅट्रॉसिटी रद्द झाली पाहिजेत। या तिच्या जातीवादी मनोवादी भूमिकेचा मी या ठिकाणी भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी जाहीर निषेध करतो। आणि ज्या परळी पोलीस स्टेशन अंतर्गत त्या चितळे बाईवर जे गुन्हे दाखल झाले, मला वाटतं 255 ए आणि 505 आणि त्यामध्ये सुद्धा 153 आणि 153 अ ऍड करावा अशी मी मागणी करतो। मुळातच आपल्याला माहित असेल त्या नौटंकी बाईला, ज्या जातीवादी मनोवादी बाईला भारतीय संविधान म्हटलं, आरक्षण म्हटलं, बहुजन लोक म्हटलं, बहुजन महापुरुष म्हटलं, अॅट्रॉसिटी म्हटलं की तिचा का वटवट करते कळायला मार्ग नाही। जर संविधान, अॅट्रॉसिटी, आरक्षण, बहुजन महापुरुष म्हटले की तिच्या का मिरच्या लागतात हे आम्हाला चांगलं माहित आहे। यापूर्वी त्या बाईची वटवट पुढे आलेली आपल्या सर्वांना माहित असेल। आमचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तिने एक पोस्ट शेअर केली होती। तारीख होती 28 जुलै 2020 बहुजनाचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिने छत्र शिवाजी म्हणून असा उल्लेख केला होता। त्यानंतर 1 मार्च 2020 तिने 6 डिसेंबर निमित्त एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती। त्यात ती असं म्हणतं की बाबासाहेबांना 6 डिसेंबरला जे लोक मुंबईला येतात ते बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी नाही तर मुंबई बघण्यासाठी येतात। एवढंच नाही तर तिच्या अनेक इतराबद्दल अनेक वादग्रस्त फेसबुक पोस्ट ती करत असते। अनेकदा ती जेलमध्ये गेलेली आहे, तिच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, अॅट्रॉसिटी सुद्धा दाखल झालेल्या आहे। मला वाटतं तिला आरक्षणावर, अॅट्रॉसिटीवर, संविधानावर, बहुजन महापुरुषावर असं वादग्रस्त बदनामीकारक बोललं की मला वाटतं तिला फार आनंद होतोय आणि हा तिचा एक फार मोठा मनोवादी कंड आहे, अर्थात माज आहे। पण त्या नालायक बाईला मला सांगायचं, तुझा जो कंड आहे तो जिरवण्याची ताकद आंबेडकरवादामध्ये आणि भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यामध्ये आहे, हे तू विसरू नको। यापुढे तुझा आरक्षण, अॅट्रॉसिटी, भारतीय संविधानाबद्दल असाच वटवट करत असेल तर तुझी वटवट कशी बंद करायची हे सुद्धा आम्हा भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्याला चांगलंच माहित आहे, हे तिनं लक्षात घ्यावं। त्या नालायक बाईला अॅट्रॉसिटी बद्दल काही माहित नसेल, अॅट्रॉसिटीचा इतिहास माहित नसेल, अॅट्रॉसिटीची पार्श्वभूमी माहित नसेल तर त्या नालायक बाईला मला सांगायचं, मुळात अॅट्रॉसिटीचा संबंध या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी आहे। काही म्हणतील हे कसं? कारण त्यावेळी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येक जात आणि समूहाची एकजूट आवश्यक होती। ती एकजूट राहण्यासाठी प्रत्येक जाती आणि समूहाच्या विविध मागण्या होत्या। अशाच टोकाच्या मागणीपायी आपल्या सर्वांना माहित आहे असेल देशाचे तुकडा पडला आणि पाकिस्तान निर्माण झाला। काहींना वाटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण जसा वेगळा पाकिस्तान झाला तसा अस्पृश्यासाठी, दलितांसाठी वेगळा देश मागतात का? पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कट्टर देशभक्त होते, त्याच्या नसानसात देशभक्ती होती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य लोकांनी असं काही न मागता त्यांनी फक्त 2 मागण्या मागल्या। एक होती अस्पृश्यता नष्ट करणे आणि दुसरी होती अस्पृश्यांना संरक्षण देणे। आणि मग जेव्हा आपल्या देशाचं भारतीय संविधान तयार झालं, भारतीय संविधान भाग 3 फंडामेंटल राईट मूलभूत हक्क आर्टिकल 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करणे हे बंधनकारक झालं। आणि हे करण्यासाठी कोणी डिस्टर्ब करत असेल त्याचा माज उतरण्यासाठी 1 जून 1955 अस्पृश्यता निवारण कायदा आला। तरी पण काही फरक पडला नाही। अस्पृश्य असेल, बौद्ध असतील, दलित असतील, आदिवासी असतील याच्यावर अन्याय अत्याचाराचं, विनयभंग बलात्काराचं प्रमाण वाढलं आणि म्हणून अस्पृश्यता निवारण कायद्यामध्ये सुधारणा करून 2 सप्टेंबर 1976 नागरी हक्क संरक्षण कायदा आला।
तरी पण काही फरक पडला नाही. अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलं आणि 11 सप्टेंबर 1989 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. तरी पण अन्याय अत्याचाराचं प्रमाण हे झालं नाही, वाढलंच. पुन्हा 2016 या कायद्यात सुधारणा केली. काही लोक सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने तो कायदा रद्द केला. परत संसदेने 2018 अॅट्रॉसिटीचा कायदा कडक केला आणि परत मनोवादी लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यानंतर 10 फेब्रुवारी 2020 अॅट्रॉसिटीवर शिक्कामोर्तब झालं. मुळात अॅट्रॉसिटी ही एक संरक्षण अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी झालेला आहे, या त्या नालायक बाईला सांगायचं. आणि म्हणून अॅट्रॉसिटी रद्द करायचं असेल तर मुळात अस्पृश्यता नष्ट करावं लागेल, जातीयता नष्ट करावं लागेल. जोपर्यंत या देशात जाती ओळखल्या जातील, माणसाला जातीच्या नावावर ओळखल्या जाईल, तोपर्यंत अॅट्रॉसिटी कायदा राहणार आहे, हे त्या बाईने लक्षात घ्यावं. परत त्या बाईला म्हणायचं मला तुझं बोलणं, तुझं चालणं, तुझं राहणं हे सगळं भारतीय संविधानामुळे आहे. हे तुला कदाचित माहीत असेल नसेल. मला आता वाटतं या बाईने अॅट्रॉसिटी रद्द करण्यासाठी सुपारी घेतलेली आहे, कारण हिला खरंच पुळका राहिला असता. जर एखाद्यावर लक्षात घ्या, मुळात अॅट्रॉसिटी नाही, भारतीय दंडविधानच्या कोणत्याही कलमा असो 10-20% गैरवापर होत असतो, परंतु हे सर्व कलमावर फोकस करण्याऐवजी अॅट्रॉसिटीवर फोकस करतात. याचा अर्थ ही जातीयवादी मानसिकता आहे. सगळ्या कलमा जेवढ्या भारतीय दंडविधानामध्ये आहेत प्रत्येकाचा गैरवापर होतो. प्रत्येक कलमावर बोलण्याऐवजी ही फक्त अॅट्रॉसिटीवर बोलते. यावरून हिची मानसिकता आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. मला एक सांगा, हिने जे आरोप केले अॅट्रॉसिटी संदर्भात, खरंच हिला पुळका असला असता CRPC कायदा 482, भारतीय संविधान भाग 6, द स्टेट राज्य आर्टिकल 226 नुसार ही नौटंकी बाई, नालायक बाई, ही केतकी चित्रे नावाची रांड हायकोर्टात गेली असती, तिने मुद्दे मांडले असते, आम्हाला ते मान्य झालं असतं. परंतु असा काही मार्ग न करता ती अॅट्रॉसिटीला टार्गेट करण्याचं काम करते. याचा अर्थ तिच्याकडे काही पुरावा नाही, तिची कोणती गोष्ट सत्य नाही. परंतु अॅट्रॉसिटीला बदनाम करणं म्हणजे इनडायरेक्टली आदिवासीला बदनाम करणं, दलितांना बदनाम करणं आणि हिंदू जातीच्या असलेल्या इतर 58 जातीला बदनाम करणं, त्याही सर्वापेक्षा आंबेडकरी जनतेला बदनाम करण्यासाठी ही घेतलेली त्या बाईने सुपारी आहे. तिच्या रक्तात तिचा DNA संविधान विरोधी आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. त्या बाईला मला सांगायचं, तू जे बोलतोस, तू जे कपडे घालतोस, तू जे डान्स करतोस, तू चालतोस, फिरतोस, राहतोस, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आर्टिकल 1901, 2, 3, 4, 5 नुसार आहे, लक्षात घे. इमानदारच्या सांगतो मी, या देशात केतकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसतं तर आंबेडकरी अनुयायांनी, भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी तुला शिल्लक ठेवलं नसतं. तू जे काही जिवंत आहेत त्याला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, हे तिनं लक्षात घ्यावं. पुढे मला तिला सांगायचं आहे की केतकी, तू जे बोलतेस कशामुळे, मी आता सांगितलं भारतीय संविधानामुळे. तुझी जी मनोवादी मानसिकता, गुरुधर तुझ्या मतानुसार, तुझ्या मानसिकतेनुसार अशी कल्पना कर, हे हिंदू राष्ट्र असतं. हिंदू राष्ट्र असतं तर मनुस्मृती लागू झाली असती. मनुस्मृतीचा अध्याय म्हणजे धडा लेशन 2 आणि श्लोक क्रमांक म्हणजे आताच्या भाषेत कलम 67 म्हणजे 2/67 मध्ये काय लिहिलं माहित आहे? वैवाहिको विधी स्त्रीना संस्कारी वैदिक स्मृत पती सेवा गुरुवासो गृहती अग्नी परिक्रिया. एवढं लक्षात घे. आज मनुस्मृती असती तर केतकी तुला याच लोकांनी रात्रीपुरतं आणि भाकरीपुरतं वापरलं असतं. आज मनुस्मृती लागू असती तर ह्याच लोकांनी तुला चूल आणि मूल म्हणून वापरलं असतं. या देशात मनुस्मृती लागू असती तर तुला फक्त नवरा आणि घर यापुरतं तुला वापरलं असतं, बाकी तुला कोणतंही काही नसतं. कारण मनुस्मृती सांगते, पिता रक्षती कोमारे भरता रक्षती योनी रक्षंती स्थाविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्य महती. इथे तुला पायाखाली कच कच तुडवलं असतं. पण बाबासाहेबांच्या संविधानाचे सगळे फायदा घ्यायचा आणि त्या संविधानाचा आधार घेऊन त्या संविधानावर घाव करायचे. त्याला म्हणतात तुझी ही जी मानसिकता आहे, बापापाशी झोपून मायला साक्षी ठेवणे, हे वेळीच बंद कर.
तुझं बोलणं वेळीच बंद कर, अन्यथा तू जर प्रत्यक्षात भेटली ना, इमानदारीच्या सांगतो तेथे तुझी जीप मी किंवा भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते मुळात सगळं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, एवढा इशारा देतो. थांबतो. जय भीम, जय संविधान.